रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय आता लागू करण्यात येतोय आणि त्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। याबाबत आज प्रताप सरनाईक आणि काही संघटनांची बैठकही झाली आहे। या बैठकीमध्ये रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी काही महिन्यांचा वेळ दिला जावा ही मागणी करण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। मंगळवारच्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या नेत्यांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। त्यानंतर परिवहन मंत्र्यांनीही मुदतवाढीबद्दल सकारात्मक असल्याचं सांगितलंय। जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठी अनिवार्य आहे ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत। जुजवी मराठी तुम्हाला यायलाच हवं ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आता मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर 6 महिने किंवा 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली। 1 मे पासून मराठी सक्ती केल्यास अनेकांचा परवाना रद्द होऊ शकतो असं निरुपम म्हणाले की हा जो 1 मेचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक टॅक्सी चालक एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झाला पाहिजे। कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। संजय निरुपम होते, मी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही हिंदी सामन्याचे संपादक होतात, तुम्हाला असं वाटलं की बाळासाहेब कदाचित मराठी सामन्याचे सुद्धा तुम्हाला संपादक करतील म्हणून तुम्ही किती अस्खलित मराठीमध्ये बोलायला शिकलात। हे हिंदी भाषिक नेते आहेत, ते मराठीमध्ये जर चांगल्या प्रकारे बोलू शकतात तर रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीमध्ये का बोलू नये? लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो, लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो। मुंबईमध्ये 3-4 लाख असं ऑटो चालक आहेत। याच्यामध्ये बहुतेक ऑटो चालकांनी बँकेमधून लोन घेतलेलं आहे, त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायचा असतो, त्यांच्यावर मोठा कर्ज आहे। टॅक्सी चालकांवर एकदा त्यांचा परमिट रद्द झाला आणि लोन त्यांनी रिपे केलं नाही तर त्यांच्या समोर एक मोठा संकट उपस्थित होऊ शकतो। आमच्या रोजीरोटीवर कुठेही पाय आला नाही पाहिजे, रोजीरोटी कुठेही बंद झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीची जर तुमची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी हे राज्य शासन आहे, देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना रोजगार निर्मिती हे आमचा पहिला उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे ह्या कारणांमुळे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून परप्रांतीय रिक्षा चालकांनी संपाचा इशारा दिला होता। यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत। मराठी भाषेसाठी जागता पहारा ठेवा। 20 वर्ष मराठीसाठी लढावं लागतंय हे दुर्दैव आहे। बळजबरीने रिक्षा बंद करणाऱ्यांना धडा शिकवा। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं प्रत्युत्तर द्या हे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत। नवी मुंबईमध्ये मनसेने रिक्षांवरती स्टिकर लावायलाही सुरुवात केली आहे। आपल्याला माहीत असेल तर ज्या वेळेला हा निर्णय जाहीर केला प्रताप सरनाईक यांनी, त्यावेळेला मी म्हटलं की अनेक वर्ष झोपलेला कुंभकर्ण जागा झालाय। आमची इच्छा आहे की या कुंभकर्णाने परत झोपू नये
पण ठीक आहे, हरकत नाही. 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी जो निर्णय पुढे ढकलला आहे. कुंभकर्ण आता 3 महिने परत झोपेल. तो जागा होतोय की नाही 15 ऑगस्टला, याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. हे संजय निरुपम आणि अबू आझमी सारखी जी मंडळी आहेत यांनाच महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे. शशांक रावांनी या गोष्टीला विरोध करणं म्हणजे खूपच मोठा विपर्यास दिसतोय. सदावर्ते नावाचं एक बेडूक आहेच इथे बोलायला, तर मला वाटतं हे मराठी भैये जे आहेत थोडक्यात यांनी सुद्धा विरोध करणं आणि हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जातं याचा शोध मला वाटतं आता मराठी माणसाने घ्यायला पाहिजे. दरम्यान रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी संधी दिली पाहिजे असं भाजप नेते संजय उपाध्याय यांनी म्हटलंय. भाजप ट्रान्सपोर्ट सेल आणि नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने परिवहन मंत्र्यांना निवेदनही देण्यात आलंय. जर रिक्षा टॅक्सीवाल्यांबद्दल हा नवीन नियम येत आहे तर शासनाने त्यांना भाषा शिकवण्याची व्यवस्था केली तर ते योग्य होईल, लोक भाषा शिकतील. पण आज 1 तारखेपासून भाषा नाही आली म्हणून जर आपण त्यांना मारहाण करत असलो तर हे अलोकतांत्रिक आहे आणि मी याचा विरोध करतो. भाषा प्रेमाने शिकवली पाहिजे आणि भाषा हे लोकांना जोडण्याचं, जवळ येण्याचं माध्यम आहे. मराठीसुद्धा तेवढीच आपुलकीची भाषा आहे. मला विश्वास आहे मराठी भाषा लोकांना, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रेमाने शिकवली जाईल. रिक्षा असतील, टॅक्सी असतील, मुंबईतल्या ह्या बहुतांश जे आहेत ह्या मराठी न बोलणाऱ्यांच्या ताब्यामध्ये आहेत किंवा ते चालवतात. लोक संपावर जातील, मग परत लोकांचे हाल, तर ह्या अशा हजारो लोक उतरणारच रस्त्यावर. कामापुरतं जे मराठी आहे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक व्यवस्था अशी एक निर्माण केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री जी ने या भूमिका मांडली आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली तर सर्वांची जिम्मेदारी आहे. यावर योग्य निर्णय ते योग्य खात्याचे लोक करतील. मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या मुद्द्यावर सर्वांचं आता एकमत झालंय. नियम लागू करण्यासाठी मुदतवाढ देण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली आहे. उद्याच्या बैठकीत याच मुदतवाढीवर शिक्कामोर्तब होणार आहे. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.